सावधान, पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे। कोकणापासून विदर्भापर्यंत आणि मुंबईपासून पुण्यापर्यंत जलप्रलयाची परिस्थिती निर्माण झाली आहे। सगळ्यात मोठी आणि चिंताजनक बातमी येते पुण्यातून। पुण्यात गेल्या काही तासापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली जाण्याच्या तयारीत। चाकण परिसराला पाण्याने वेढा घातला असून अनेक रस्त्यांना नद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। पुणे शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सध्या पावसाच्या तडाख्यात सापडलेला आहे। कोकण आणि घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पाऊस सुरू असून नद्या नाले ओसंडून वाहताना दिसत आहेत। पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि साताऱ्यात पावसाचा जोर वाढल्याने नद्यांची पातळी धोक्याच्या वळणावरती पोहोचलेली आहे। मुंबईत सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, तर विदर्भात अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे। नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील ही तीव्र प्रणाली पुढील 24 तास अशीच सक्रिय राहणार आहे। त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आव्हान देखील यावेळेस केले आहे। अति महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये। नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी जावे। तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। राज्यातील पावसाच्या प्रत्येक छोटी मोठी अपडेटसाठी ग्राउंड रिपोर्टसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।